ऑक्टोबर महिना सुरू झाला होता. लातूर जिल्ह्यातील खानापूर नावाच्या छोट्याशा गावात खरीप हंगाम जोमात होता. दिवसभर कडक ऊन तर रात्री थंडगार वारा. गावाच्या चारी बाजूंनी ज्वारी, बाजरी आणि सोयाबीनची शेती पसरलेली होती. दिवस मावळला की संपूर्ण परिसरावर असा अंधार पडे की 10 फुटांवरचा माणूसही दिसू नये. त्या गावात गणेश जाधव नावाचा 35 वर्षाचा शेतकरी राहत होता. शांत स्वभाव, कष्टाळू आणि गावात सगळ्यांचा लाडका. वडिलांच्या निधनानंतर शेतीची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली होती. 5 एकर ज्वारी, 2 एकर ऊस आणि एक विहीर, एवढंच त्याचं जग. त्या दिवशी सकाळपासून गावात वीज नव्हती, त्यामुळे शेताला पाणी देता आलं नव्हतं. ज्वारीला त्या रात्री पाणी मिळालं नाही तर पिकाचं मोठं नुकसान होणार होतं. रात्री 10:30 वाजता अचानक गावात वीज आली. गण्या, लाईट आली रे. शेजारी राहणाऱ्या विठ्ठल काकांनी मोठ्याने आवाज दिला. गणेश लगेच उठला. टॉर्च, मोबाईल आणि मोटारची चावी घेतली. पत्नी संगीता म्हणाली, उद्या सकाळी जाल ना, आता एवढ्या रात्री कशाला? पाणी आजच द्यावं लागेल, उद्या उशीर होईल. तो घराबाहेर पडला. गावाच्या वेशीजवळ पोहोचताच त्याला मंदिराच्या ओट्यावर बसलेले तात्या दिसले. 80 वर्षाचे तात्या गावातल्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार होते. त्यांनी गणेशकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात विचारलं, कुठं निघालास? शेतात. तात्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. आज अमावस्या आहे, आज रात्री शेतात जाऊ नकोस. गणेश हसला. तात्या, आजकाल त्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवतं? शेताला पाणी देणं महत्त्वाचं आहे. तात्या काही क्षण शांत राहिले. विश्वास ठेवू नकोस, पण ज्वारीच्या मधल्या बुजगावण्याजवळ थांबू नकोस. हे ऐकून गणेश थोडा गोंधळला. का? तात्यांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त मान खाली घातली. क्षणभर गणेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण त्यांनी ती झटकून टाकली. मोटारसायकल सुरू करून तो शेताच्या दिशेने निघाला. गाव मागे पडलं तसा रस्ता अरुंद होत गेला. दोन्ही बाजूंना उंच ज्वारीची शेतं. थंड वाऱ्यामुळे ज्वारीची कणसं एकमेकांवर घासत होती आणि त्यातून विचित्र सळसळणारा आवाज येत होता. 10 मिनिटांनी तो शेतात पोहोचला. मोटार सुरू केली. काही क्षणात पाईपमधून जोरात पाणी वाहू लागलं. गणेशने टॉर्चच्या प्रकाशात पाण्याची दिशा बदलली आणि बांधावर बसून मोबाईल पाहू लागला. तेवढ्यात त्याची नजर शेताच्या मध्यभागी गेली. तिथे एक जुनं बुजगावणं उभं होतं. फाटका पांढरा शर्ट, डोक्यावर काळं मळकं आणि दोन्ही हात लाकडाला बांधलेले. गणेशने त्याच्याकडे 2-3 सेकंद पाहिलं. हे इथे कधी ठेवलं? त्याच्या आठवणीनुसार सकाळी ते बुजगावणं शेताच्या पश्चिम टोकाला होतं. बहुतेक बाबांनी हलवलं असेल. तो पुन्हा कामाला लागला. 20 मिनिटांनी पाण्याची दिशा बदलण्यासाठी तो उठला. नकळत पुन्हा त्याची नजर त्या दिशेला गेली आणि त्याचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. बुजगावणं आता शेताच्या मध्यभागी नव्हतं. ते त्याच्यापासून अवघ्या 50-60 फुटांवर उभं होतं. गणेशने पटकन आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. वारा देखील पूर्णपणे थांबला होता. त्याने स्वतःला समजावत पुन्हा डोळे चोळले, पण टॉर्चचा प्रकाश पुन्हा त्या दिशेला गेला आणि यावेळी त्याला स्पष्ट जाणवलं. गणेश काही क्षण जागेवरच उभा राहिला. टॉर्चचा प्रकाश त्या सरळ बुजगावण्यावर पडला होता. फाटका पांढरा शर्ट, बांबूचे दोन्ही हात, डोळ्यावर काळं मळकं, सगळं अगदी तसंच होतं. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. सकाळी त्या मळक्यावर पांढऱ्या रंगाने 2 मोठे गोल डोळे काढलेले होते. आता ते डोळे दिसतच नव्हते. अरे, हे काय? तो हळूहळू पुढे जाऊ लागला. मनात भीती होती, पण स्वतःला समजावत होता, रात्रीचा अंधार आहे. टॉर्चच्या प्रकाशामुळे तसं वाटत असेल. तो बुजगावण्याजवळ पोहोचला. टॉर्च वर करून नीट पाहिलं. ते अगदी साधंच बुजगावणं होतं. बांबू जमिनीत घट्ट रोवलेला, शर्टाला माती लागलेली, डोक्यावरचं मळकं थोडंसं तडकलेलं. त्याने हात लावून पाहिलं. सगळं स्थिर होतं. आपणच उगाच घाबरलो. तो स्वतःशी हसला. मागे वळून मोटारीकडे निघाला. पण 5-6 पावलं चालल्यानंतर अचानक त्याच्या लक्षात आलं, जमिनीवर त्याच्या पावलाखेरीज दुसरेही पावलांचे ठसे होते. ते चपलेचे नव्हते, अनवाणी पायांचेही नव्हते, तर जणू एखाद्या जड लाकडी वस्तूने
जमिनीवर दाब दिल्यासारखे खोलगट ठसे होते. ते ठसे सरळ बुजगावण्यापासून मोटारीच्या दिशेने आले होते. गणेश खाली पाहून ते ठसे पाहू लागला. हे कसले असतील ठसे? तो विचार करत असतानाच दूरवरून एखाद्या मोठ्या घुबडाचा आवाज आला. त्याने दचकून मागे पाहिलं. बुजगावणं अजूनही जागेवरच होतं. तो निघाला, मोटारीजवळ पोहोचला. पाणी व्यवस्थित होतं. त्याने घड्याळ पाहिलं. रात्रीचे 12:12. अचानक मोटारचा आवाज बंद झाला. सगळीकडे शांतता पसरली. पुन्हा लाईट गेली वाटतं. तो स्विचजवळ गेला. लाईट होती, पण मोटार सुरू होत नव्हती. त्याने 2-3 वेळा प्रयत्न केला. काही उपयोग झाला नाही. तेवढ्या ज्वारीच्या शेतातून सळसळ असा आवाज यायला लागला. सुरुवातीला त्याला वाटलं एखादं जनावर असेल, पण आवाज थांबत नव्हता. जणू कोणीतरी उंच ज्वारी बाजूला सारत त्याच्याकडे चालत येत होतं. गणेशने टॉर्च त्या दिशेला मारला. काहीच दिसलं नाही. आवाजही थांबला. तो पुन्हा मोटार सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्या त्याच्या कानाजवळ अगदी हळू आवाज आला, गण्या. तो अक्षरशः उडी मारून मागे झाला. टॉर्च इकडे तिकडे फिरवला. कोणीच नव्हतं. कोण आहे? त्याने मोठ्याने विचारलं. उत्तर आलं नाही. फक्त वारा सुटला. ज्वारीची कंस जोरात हलू लागली आणि त्याचवेळी त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, संगीता. त्याने लगेच फोन उचलला. हॅलो बोल. पण दुसऱ्या बाजूने कोणाचाही आवाज आला नाही. फक्त श्वास घेण्याचा आवाज. जणू कोणीतरी फोन कानाला लावून शांत उभं होतं. संगीता बोल ना. पुन्हा काहीच नाही. अचानक कॉल कट झाला. त्याने परत फोन लावला. तेव्हा मोबाईलवर एकच संदेश आला, नो नेटवर्क. गणेशच्या अंगावर शहारा आला. तो हळूहळू मागे वळला आणि टॉर्चचा प्रकाश समोर गेला. त्याच्या डोळ्यांवर त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. आधी एकच बुजगावणं होतं. आता 3 बुजगावणी उभी होती. एक मध्यभागी, दुसरं उजव्या बांध्यावर आणि तिसरं मोटारीच्या अगदी मागे. क्षणभरापूर्वी जिथे काहीच नव्हतं तिथे गणेशच्या हातातून टॉर्च जवळजवळ निसटला. कारण ती 3 बुजगावणी एकाच दिशेला पाहत होती आणि ती दिशा गणेश उभा होता तिकडेच होती. गणेशच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. रात्रीची थंडी असूनही त्याचा श्वास जोरात चालू होता. समोर 3 बुजगावणी, एक शेताच्या मध्यभागी, दुसरा उजव्या बांध्यावर आणि तिसरं अगदी मोटारीच्या मागे. क्षणभरापूर्वी तिथे काहीच नव्हतं याची त्याला 100% खात्री होती. हे कसं शक्य आहे? तो स्वतःशीच म्हणाला. त्याने डोळे घट्ट मिटले. 2 खोल श्वास घेतले. गण्या, घाबरायचं नाही. कोणीतरी थट्टा करत असेल. तो पुन्हा डोळे उघडतो. टॉर्चचा प्रकाश समोर फिरवतो. 3ही बुजगावणी अजूनही तिथेच होती, पूर्ण स्थिर. 1 इंचही हललेली नाही. बस, आता निघायचं. त्याने मोटार तशीच सोडून मोटारसायकलकडे जाण्याचा निर्णय घेतला. शेताच्या कडेला असलेल्या कच्च्या रस्त्यावर त्याने मोटारसायकल लावलेली होती. तो भराभर चालू लागला. ज्वारी इतकी उंच होती की आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं. फक्त टॉर्चचा पिवळसर प्रकाश आणि सळसळणारी पानं. अचानक त्याच्या मागे पुन्हा तोच आवाज आला. हे पावलांचे आवाज नव्हते. जणू एखादा जाड बांबू जमिनीवर आपटत पुढे सरकत होता. गणेश थांबला. आवाजही थांबला. तो पुन्हा चालू लागला. यावेळी आवाज आधीपेक्षा जवळ होता. गणेशने धाडस करून मागे टॉर्च फिरवला. काहीच नाही. फक्त उंच ज्वारी. कोण आहे? त्याचा आवाज थरथरत होता. उत्तर नाही. तो पुन्हा चालू लागला. 2 मिनिटांनी त्याला मोटारसायकल दिसायला हवी होती, पण रस्ता संपतच नव्हता. तो थांबला. आजूबाजूला पाहिलं. हे काय होत आहे? तो अजूनही शेताच्या मध्यभागीच उभा होता. त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. यावेळी थोडा वेगाने. 5 मिनिट, 7 मिनिटं, 10 मिनिटं. तरीही रस्ता संपत नव्हता. त्याच्या लक्षात आलं, तो गोलगोल फिरत होता. गणेशच्या छातीत धडधड वाढली. त्याने मोबाईल काढला. बॅटरी होती, पण स्क्रीनवर वेळ थिजल्यासारखी दिसत होती. 12:37. 2 मिनिटांनी पुन्हा पाहिलं, तरीही तीच वेळ. घड्याळ पुढे सरकत नव्हती. तेवढ्यात वाऱ्याचा जोर वाढला. ज्वारीची कंस एकाच दिशेने वाकली. जणू कोणीतरी त्यांच्यातून चालत होतं. सळसळणारा आवाज सरळ गणेशकडे येत होता. तो मागे सरकला. टॉर्चचा प्रकाश त्या दिशेला गेला आणि ज्वारीतून
हळूहळू एक काळं मळकं बाहेर आलं. त्यामागे बांबू, त्यावर फाटका शर्ट, आणखी एक बुजगावणं, आता 4. गणेशने किंकाळी दाबली. तो धावत सुटला. समोर काही दिसत नव्हतं, फक्त पळायचं इतकंच त्याच्या डोक्यात होतं. धावताना त्याचा पाय बांधाला अडकला. तो जोरात खाली पडला. टॉर्च हातातून सुटून 10-12 फुटांवर जाऊन पडला. टॉर्च अजूनही चालू होता. त्याचा प्रकाश सरळ एका बुजगावण्यावर पडला होता. गणेश उठणार इतक्यात त्याने काहीतरी पाहिलं. पहिल्यांदा त्याला वाटलं डोळ्यांचा भ्रम असेल, पण नाही. तो स्पष्ट पाहत होता. त्या बुजगावण्याच्या डोक्यावरचं काळं मळकं हळूहळू अगदी सावकाश त्याच्या दिशेने फिरत होतं. बांबू हलत नव्हता, शरीर हलत नव्हतं, फक्त मळकं. गणेशचा श्वास अडकला. मळकं पूर्णपणे त्याच्याकडे वळलं आणि त्या टळकलेल्या मळक्याच्या फटीतून 2 काळेकुट्ट डोळे त्याच्याकडे रोखून पाहत होते. त्याच क्षणी त्याच्या अगदी कानाजवळून कोणीतरी कुजबुजलं. आम्ही अजून सगळे आलेलो नाही. गणेश किंचाळला आणि पुन्हा टॉर्चच्या प्रकाशाकडे पाहिलं. आता समोर 4 नाही 7 बुजगावणी उभी होती. त्यांनी एकमेकांचा हात धरलेला नव्हता, तरी त्या सगळ्या हळूहळू त्याच्या भोवती वर्तुळ तयार करत होत्या. गणेशचा घसा पूर्ण कोरडा पडला होता. समोर 7 बुजगावणी, सगळ्यांमध्ये साधारण 10-10 फुटांचं अंतर, पण ती अशी उभी होती की नकळत त्याच्या भोवती एक मोठं वर्तुळ तयार झालं होतं. गणेशला एक गोष्ट स्पष्ट जाणवली. त्यापैकी एकही बुजगावणं त्याच्या डोळ्यासमोर चाललं नव्हतं, पण प्रत्येक वेळी तो नजर दुसरीकडे वळवायचा आणि पुन्हा पाहायचा. ती आधीपेक्षा जवळ आलेली असायची. देवा! त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. तो टॉर्च एका बुजगावण्यावर रोखून उभा राहिला. आता मी नजर हटवणार नाही. 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, काहीच घडलं नाही. बुजगावणं अगदी स्थिर होतं. त्याने हळूहळू मान उजवीकडे वळवली, फक्त 2 सेकंदासाठी, आणि पुन्हा समोर पाहिलं. त्याच्या छातीत धस्स झालं. आधी 30 फुटांवर असलेलं तेच बुजगावणं आता अवघ्या 15 फुटांवर उभं होतं. ना आवाज, ना पावलांचे ठसे, ना धावपळ, फक्त ते जवळ आलं होतं. गणेशने टॉर्च इकडे तिकडे फिरवला. आता बाकीची ही 6 बुजगावणी जवळ आली होती. तो घाबरून मागे सरकला. मागे काहीतरी लागलं. त्याने वळून पाहिलं. त्याच्या पाठीमागे आणखी एक बुजगावणं उभं होतं. नाही, तो बाजूने धावत सुटला. ज्वारीच्या शेतातून जीवाच्या आकांताने पळत होता. कंस चेहऱ्यावर आपटत होती, पायाला काटे लागत होते, श्वास तुटत होता, पण तो थांबला नाही. 2 मिनिटं धावल्यानंतर अचानक त्याच्या पायाखालील जमीन उतारायला लागली. तो घसरत खाली गेला. काही क्षणांनी तो एका जुन्या दगडी विहिरीजवळ येऊन थांबला. ही विहीर अनेक वर्षापासून बंद होती. गावात कोणी तिच्याजवळ फिरकतही नव्हतं. गणेशने धापा टाकत विहिरीच्या कडेला हात ठेवला. तेवढ्यात विहिरीतून पाण्याचा आवाज झाला. जणू कोणीतरी आताच पाण्यात उडी मारली होती. त्याने घाबरत खाली टॉर्च मारला. विहीर जवळजवळ कोरडी होती. तळाशी थोडं पाणी होतं, पण त्यात तरंग उठत होते. गणेश काही समजून घेण्याआधीच त्याच्या मोबाईलवर अचानक नेटवर्क आलं. एका मागोमाग एक 27 मिस कॉल, सगळे संगीताचे, आणि त्याखाली एक मेसेज. कन्या, कुठे आहेस? पहाटेचे 4 वाजले. तो थिजून गेला. 4? त्याने मोबाईलकडे पाहिलं. घड्याळावर खरंच 4 वाजले होते. 2 तास कुठे गेले? त्याला तर वाटत होतं अजून 12-12:30 होतील. तेवढ्यात विहिरीच्या दुसऱ्या बाजूने टकटक आवाज झाला. जाळ बंबू जमिनीवर आपटल्यासारखा. गणेशने हळूच टॉर्च त्या दिशेला फिरवला. त्याच्या हातापायातली ताकदच निघून गेली. विहिरीभोवती 1, 2, 5, 15, 20 किती होते तेच मोजता येत नव्हतं. असं वाटत होतं संपूर्ण शेतातली सगळी बुजगावणी तिथे जमा झाली होती. एकही हलत नव्हतं, एकही आवाज करत नव्हतं. फक्त त्यांची तडकलेली काळी मळकी गणेशकडे वळलेली होती. अचानक गावाच्या दिशेने पहिल्या कोंबड्याचा आरव ऐकू आला. त्याच क्षणी सगळीकडे जोराचा वारा सुटला. ज्वारीची कणसं वेळासारखी हलू लागली आणि पहिल्यांदाच त्या सगळ्या बुजगावण्यांनी एकाच वेळी आपली मान खाली झुकवली. गणेशने हीच संधी साधली. तो मागे वळला आणि जीव तोडून गावाच्या दिशेने धावू लागला. त्याला मागे पाहायची हिंमत झाली नाही. धावताना फक्त एकच विचार त्याच्या डोक्यात होता, सूर्योदय होण्याआधी या शेतातून बाहेर पडलंच पाहिजे.
गणेश जीवाच्या आकांताने धावत होता. ज्वारीची कंस त्याच्या अंगावर आदळत होती. पायाला दगड लागत होते. श्वास इतका जोरात चालू होता की स्वतःच्या हृदयाचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. मागे वळून पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही. एकच उद्देश, गावात पोहोचायचं. काही मिनिटांनी त्याला दूरवर मंदिराचा कळस दिसला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं. वाचलो, तो स्वतःशीच म्हणाला. पण पुढच्याच क्षणी त्याचा पाय घसरला. तो जोरात खाली पडला. त्याचं डोकं दगडावर आपटलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. गण्या, अरे डोळे उघड. कानावर आवाज पडू लागले. हळूहळू त्याने डोळे उघडले. समोर गावातील विठ्ठल काका, तात्या आणि आणखी काही शेतकरी उभे होते. सकाळचे 6:30 वाजले होते. तो गावाच्या वेशीपासून अवघ्या 100 फुटांवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला सापडला होता. काय झालं होतं? विठ्ठल काकांनी विचारलं. गणेश काही बोललाच नाही. त्याने थरथरत्या हाताने शेताच्या दिशेने बोट दाखवलं. सगळे त्याच्यासोबत शेतात गेले. गणेशचं हृदय पुन्हा धडधडायला लागलं. त्याला खात्री होती तिथे डझनवर बुजगावणी दिसणार, पण शेतात पोहोचल्यावर तो स्तब्धच झाला. संपूर्ण शेतात फक्त एकच बुजगावणं उभं होतं, तेही नेहमीच्या जागेवर जिथे ते अनेक महिन्यांपासून होतं. गणेशने आजूबाजूला पाहिलं. बाकी काहीच नव्हतं. जमिनीवर कुठलेच वेगळे ठसे नव्हते. विहिरीजवळही काही नव्हतं. जणू रात्री काहीच घडलं नव्हतं. गावकरी एकमेकांकडे पाहून हसू लागले. रात्री झोप झाली नसेल, अंधारात भ्रम झाला असेल. जास्त विचार करतोय हा. गणेश काही बोलला नाही, कारण त्याला स्वतःलाच कळत नव्हतं की खरंच काय घडलं होतं. तो शांतपणे मोटारजवळ गेला. स्विच चालू केला. मोटार एका झटक्यात सुरू झाली. जणू रात्री ती कधी बंदच पडली नव्हती. तो परत फिरणार इतक्यात त्याची नजर त्या एकमेव बुजगावण्याच्या पायाशी गेली आणि त्याच्या अंगावर काटा आला. तिथे चिखलात अर्धी काढलेली त्याच्या डाव्या पायाची चप्पल पडली होती. तीच चप्पल जी रात्री धावताना हरवली होती. तो हळूहळू बुजगावण्याजवळ गेला. त्याने वर पाहिलं. फाटक्या पांढऱ्या शर्टाच्या खिशात काहीतरी अडकलेलं होतं. त्याने थरथरत्या हाताने ते बाहेर काढलं. तो त्याच्या स्वतःच्या शर्टाचा फाटलेला तुकडा होता. रात्री तो पडला होता तेव्हा त्याचा शर्ट फाटला होता. तो तुकडा आता त्या बुजगावण्याच्या अंगावर होता. गणेशच्या हातातून तो कपड्याचा तुकडा खाली पडला. तो एक शब्दही न बोलता मागे सरकला. त्या दिवसानंतर त्याने कधीही रात्री शेतात पाणी द्यायला जाण्याची हिंमत केली नाही. काही महिन्यांनी त्याने ते शेत विकून टाकलं. नवीन मालकाने पहिल्याच आठवड्यात ते जुनं बुजगावणं काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते बुजगावणं पुन्हा त्याच जागेवर उभं होतं. त्याने पुन्हा प्रयत्न केला. यावेळी त्याने ते जाळून टाकलं. राखही वाऱ्यात उडून गेली. तरी तिसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शेताच्या मध्यभागी नवीन फाटका पांढरा शर्ट घातलेलं आणि काळं मळकं डोक्यावर ठेवलेलं एक बुजगावणं पुन्हा उभं होतं. आजही खानापूर गावातल्या वृद्ध लोकांकडून एकच गोष्ट ऐकायला मिळते. दिवसा त्या शेतात काहीच दिसत नाही, पण अमावस्येच्या रात्री जर तू तिथे एकटाच थांबलास तर सकाळी तुला एकच बुजगावणं दिसेल. मात्र रात्री ती किती होती याची मोजदाद करून परत आलेला माणूस आजवर कुणीच नाही.